आज आमच्या कोकणाच्या घरात आज टाकळ्याची भाजी बनवत आहेत आमची मम्मी। आणि ही टाकळ्याची भाजी त्याबद्दल जरा मामा तुम्ही काय सांगू शकताय? पूर्वी ही टाकळ्याची भाजी गरिबाचं अन्न म्हणून उपयोगाला यायची। ज्यावेळी उपासमार होते, लोकांना अन्नाची तादाद होती, अन्न मिळत नव्हतं, त्यावेळी ही टाकळ्याची भाजीच म्हणजे अन्नदाता होती गरिबांची। ह्या टाकळ्याची भाजी पावसाळ्यात उगवते आणि पूर्वीच्या काळी उपासमारीचे खूप क्षण यायचे, लोकांना अन्न नसायचं। अशा वेळी मात्र ही टाकळ्याची भाजी गरिबांना, त्यांच्या पोरांना, कुटुंबांना पोचण्याचे काम करत होती। ही टाकळ्याची भाजी मिठात ज्यावेळी काहीच नाही, मसाला नाही, काय नाही, तर मिठात उकडून ही भाजी खाल्ली जायची। पण ह्या टाकळ्याची भाजी जरी रानभाजी असली तरी याच्यामध्ये खूप पौष्टिक घटक आहेत, जसे कॅल्शियम, मॅग्नेशियम, इतर अन्नद्रव्य असल्यामुळे ही भाजी मिठाबरोबर खाल्ली तर लोक दिवसभर काम करून त्यांची थकवा जाणवत नव्हता। त्यामुळे ही भाजी अत्यंत आरोग्याला चांगली। आता आपण ही फक्त चवीला म्हणून खातो पण पूर्वी मात्र ही एक आपली भूक भागवण्यासाठी म्हणून खाल्ली जायची। ही टाकळ्याची भाजी प्रत्येक माणसाने पावसाळ्याचा जो सीझन आहे त्याच्यामध्ये 2-3 वेळा तरी करून खावी, अशी माझी सर्वांना नम्र विनंती आहे। जय कोकण, जय कोकण।